जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात यंदा पावसाचे आगमन उशिराने झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला विलंब झाला। मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला असून तालुक्यात आतापर्यंत सुमारे 82% पेरणी पूर्ण झाली आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात विशेष बदल झालेला नसला तरी मका लागवडीच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली आहे। त्याउलट शेतकरी कडधान्य पिकांकडे वळताना दिसत असून विशेषतः तूर लागवडीच्या क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे। दरम्यान तालुक्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून खतटंचाईची कोणतीही परिस्थिती नाही। शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नसल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी दिली। तसेच आतापर्यंत झालेला पाऊस खरीप हंगामासाठी समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। साहेब, आपल्या चोपडा तालुक्यात पेरणी किती टक्के झालेली आहे आणि कुठलं क्षेत्र घटलं आहे आणि कुठल्या क्षेत्रात वाढ झालेली आहे? चोपडा तालुक्याचे खरीप सरासरी क्षेत्र जे साधारणतः 58,000च्या जवळपास आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याकडे जो रिपोर्ट उपलब्ध आहे त्यामध्ये साधारणतः 82% पेरणीचा अहवाल मिळालेला आहे। यामध्ये आपण एकंदरीत विचार केला तर आपल्या चोपडा तालुक्याचं मुख्य पीक जे कापूस आहे त्याच्यामध्ये खूप काही तफावत दिसत नाही, म्हणजे आहे त्याच सरासरी क्षेत्र कापसा पिकाखाली आहे। यासोबतच आपल्याला मका पिकाचं देखील क्षेत्र काही प्रमाणात थोडं कमी झालेलं वाटतं आहे। परंतु एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय की कडधान्य पिकाचे जे क्षेत्र आहे त्यातल्या त्यात विशेष करून तूर या पिकाचं क्षेत्र बऱ्यापैकी वाढलेलं आहे। त्याच्यामध्ये मुख्यत्वे 2 कारणं आहेत की शेतकरी जे आहेत एक सलग तुरीकडे पण आपल्या तालुक्यामध्ये जो पूर्वी ट्रेंड नव्हता पीक पद्धतीमध्ये तो आता तयार झालेला आहे। यासोबतच आंतरपिकाचं जे महत्त्व शेतकऱ्यांना पूर्वीपासून आहे त्याकडे देखील शेतकऱ्यांचा कल खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। सर, आपल्या तालुक्यात खतांची काय परिस्थिती आहे? एकंदरीत शेतकऱ्यांची रासायनिक खतांची मागणी आणि पुरवठा याचा एकंदरीत सरासरी जर विचार केला तर आपल्याकडे आज रोजी बऱ्यापैकी खतं उपलब्ध आहेत। कुठेच खतांची टंचाई म्हणून शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत किंवा खतं मिळत नाही असे देखील कुठे मार्केटमध्ये आपल्याला निदर्शनास येत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे जे आतापर्यंतचं पर्जन्यमान आहे ते पर्जन्यमानाची सरासरी आपण जवळपास 85%च्या लगभग आपल्याकडे आत्तापर्यंतचं अपेक्षित पर्जन्यमान झालेलं आहे की जी एक समाधानकारक अशी बाब आहे।